इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी 1st to 9th समर कैंप एडमिशन शुरू। आपल्या सोलापुरातील सोलापूरच्या किल्ल्यावर जे अत्याचार झाला तर छत्रपती शिवाजी महाराज जसं रांजाच्या पाटलाचे हात तोडले तसा कुठेतरी एखादा कायदा व्हावा की त्याचं कोर्ट सेपरेट व्हावं की पोस्को आणि बलात्काराला कमीत कमी 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या आत त्या आरोपीला ज्यावेळेस शिक्षा लागेल त्यावेळेस ही खरी मुक्ती थांबणार आहे। आपण बघतो 5-5 वर्ष 10-10 वर्ष हे केसेस चालतात पण त्यांना न्याय मिळत नाही। शेवटी ते निर्दोष सुटतात। कारण की मला सांगा 5 वर्षांमध्ये एखादा साक्षीदार फुटला किंवा एखादा प्रशासनात कोण गेलं तर ते आपोआपच ते न्याय तिथं थांबलं जातं आणि तो निर्दोष सुटतो। ह्याच आरोपीला जो स्वतःच्या पत्नीवर बलात्कार केला होता त्यावेळेला फाशी दिली असती तरी सुद्धा झाला असतं। मी तर म्हणतो कोळपडीच्या प्रकरणात त्या तैला जरी न्याय झाला असता, एक लक्षात ठेवा, कोळपडीच्या प्रकरणात त्या तैला जरी न्याय झाला असता तरी सुद्धा या नराधमाला हे कदाचित बळ मिळालं नसतं। कारण की सरकारनं कोळपडीच्या प्रकरणात त्या तैला अजिबात न्याय दिलेला नाही आहे। पहिला मी त्याचा जाहीर निषेध करतो। दुसरा निषेध असा करतो की आपल्या सोलापूरची कन्या लेख म्हणणारी प्रणिती शिंदेना जात धर्म बघून अजिबात निषेध केलेला नाही आहे। त्या जर कुठल्या मुसलमान राहिला असता तर ताई इथं कॅन्डल मोर्चा घेऊन आली असती। म्हणून मी सांगतो ताई तुम्ही खूप चुकलात, यापुढे तुम्हाला माफी नाही। आणि यापुढे मी एक सांगतो प्रशासनाला की कोर्ट वेगळं ठेवा आणि त्याला राज्याच्या पाटलाचं नाव द्या त्या कायद्याला की त्याचे पहिले हात तोडा मग त्याला फाशी द्या। फाशीची पद्धत काय तर एकदा फाशी चुकली तर परत जी वेळ काढूपणा करते त्याला आरोपीला चान्स मिळत आहे। राष्ट्रपती पर्यंत त्यांना अर्ज करावं लागतं, त्याची पब्लिक मागावं लागते। हे सर्व कायद्यातनं रद्द करा। बलात्काराला पोस्कोला दाखल करू नका। आज आम्ही सोलापुरातनं हिंदू संघटनेनं 4 पोस्को दाखल केलेले आहेत। या 2 महिन्यामध्ये 4 हे आहेत 16-17 वर्षाच्या मुली आहेत। पण आमचं काम एवढं विजयाचं आहे तो वेगळा आहे। परंतु शेवटी आपल्या महिलावर झालेला अत्याचार आहे। अनेक अत्याचार घडतात पण ते समोर येत नाहीत, क्वचित एखादी समोर येते। आणि आम्ही रोज पोलीस स्टेशनला जातो पण एक आई बाप सुद्धा करायला तयार नव्हतात कारण त्या मुलीची जाते म्हणून। अशी कितीतरी प्रश्न आहेत। एक आई पुन्हा येतात आणि केस दाखल करतात। मी तर म्हणतो आया बहिणींनो अजिबात घाबरू नका। मुलींचे पेपरला नावं येत नाही, तुम्ही केस दाखल करायला या एवढी तुम्हाला विनंती करतो। जेणेकरून जास्तीत जास्त केस दाखल झाले आणि शिक्षा जर वर्षाच्या आत झाली तर 100% सांगतो या बलात्कारांना नक्कीच पायाबंद बसेल। शासनाला विनंती करतो लवकरात लवकर याला फाशी द्यावी। या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आई विजन अकॅडमी मध्ये। समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही। आजच ऍडमिशन घ्या आई विजन समर कॅम्प मध्ये। लिमिटेड सीट्स। संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9049310881।